नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण भरडा वडे कसे बनवायचे ते पाहूयात. अतिशय खुसखुशीत असे हे वडे होतात. हे वडे श्राद्ध आणि पक्षाला सहसा बनवले जातात, पण आपण एरवीसुद्धा नाश्त्याला बनवू शकतो. अतिशय खुसखुशीत आणि प्रत्येक वडा फुगलेला पाहू शकता. एकदम पोकळ असा हा वडा होतो. एकदा नक्की बनवून पहा. चला तर पाहूयात आजची रेसिपी. वड्यासाठी अर्धा कप मी रोजच्या वापरातले तांदूळ घेते. या कपानेच आपण सगळं मेजरमेंट करणार आहोत. हे तांदूळ आपण स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे. पाणी पूर्ण काढून टाकायचे. याच कपाने आपण पाव कप उडदाची डाळ आणि हरभरा डाळ घेणार आहोत. पाणी काढून टाकूयात हे. त्यानंतर चाळणीमध्ये अशा पद्धतीने नितळत ठेवायचे. त्यानंतर सुती कापडावरती पसरून घेतलेले आहेत आणि हे मी फॅन खाली अर्धा तास ठेवून देणार आहे. अर्ध्या तासानंतर हे छान सुकलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे. यामध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत. ज्या कपाने आपण तांदूळ घेतले त्याच कपाने पाव कप हरभरा डाळ, पाव कप उडदाची डाळ, 1 टीस्पून जिरे घालूया. दोन टेबलस्पून जवळजवळ धणे घेतलेले आहेत. धणे जास्त घातल्यामुळे खमंग होतात हे वडे. हे मंद गॅसवरती आपण भाजून घेऊयात. किंचितसा रंग बदलला की गॅस बंद करूयात. आपण साधारण 5 ते 7 मिनिट आपण हे भाजून घेतोय. पाहू शकता तांदूळ एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि थोडासा रंगही बदललेला आहे. गॅस बंद करून आपण हे ताटामध्ये पसरून थंड करायला ठेवायचं आहे. पाहू शकता मी अशा पद्धतीने पसरून ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून जाडसर दळून घ्यायचं आहे. तयार पिठामध्ये 1 टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग घालूया. यामध्ये ओवा घालायचा 1 टीस्पून. हाताने चोळून घालायचं आहे, त्यामुळे त्याचा वास छान लागतो. 2 टीस्पून तीळ घालूया. तीळ भरपूर घालायचे म्हणजे वडे दिसायलाही छान दिसतात. 2 टीस्पून लाल तिखट. तिखट मीठ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये कोथिंबीर घालूयात. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर देखील भरपूर घातल्यामुळं वडे छान चविष्ट लागतात. हे सर्व जिन्नस आपण आधी मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. गॅसवर मी कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे. हे देखील आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी. थोडं पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे, ते यामध्ये मिक्स करूया. कोमटपेक्षा थोडंसं गरम झालं म्हणजे गॅस बंद करूया आपण आणि या पिठामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे. आधी हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही असं हे पीठ मळून ठेवलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला मुरायला ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास मी झाकून ठेवलेलं आहे. अर्ध्या तासानंतर आता हे पीठ थोडंसं हाताने तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जाडसर आपण दळून घेतलेलं आहे, त्यामुळे हाताला थोडंसं असं विसविशीत लागतं. हे तेलाचा हात लावून आपण वडे आपल्याला हवे त्या आकाराचे थापून घेऊयात. प्लास्टिक पेपरवरती आपण हे वडे थापून घेणार आहोत. एवढा मी गोळा घेतलेला आहे.
प्लास्टिकला सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि वडा थापून घ्यायचा आहे। प्लास्टिकवर वडे थापून घेतल्यामुळं खाली चिकटत देखील नाही आणि छान पातळ वडे होतात हे। याला मी वरून देखील तीळ लावून घेणार आहे, ते दिसायला खूप छान दिसतात। पण हे तीळ लावून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचंय। तुम्ही नाही लावलं तरी चालेल, कारण पहिल्यांदाच बनवत असाल तर वरून तीळ लावू नका। तीळ तेलामध्ये उडतात, त्यामुळे तळताना काळजी घ्यावी लागेल। व्यवस्थित दाबून घ्यायला लागतं ह्याला। गॅसवर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। याला थोडा चिरा पडतात, त्या हाताने आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तेल कडकडीत तापल्यानंतर आपण वडा सोडणार आहोत तेलामध्ये। तापून झालेला आहे वडा आपला। आता चेक करूयात आपलं तेल तापलेलं आहे का। छान तापलेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम बारीक करून आपण अलगद वडा सोडायचा आहे। तेल कडकडीत तापलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वडा सोडूयात। वडा सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे मी आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे। वड्याला हात न लावता झाऱ्याने वड्यावरती तेल सोडायचं आहे असं। पाहू शकता किती मस्त फुगलाय वडा। आता दुसरी बाजू पलटून घेऊयात। एका वेळी एका बाजूने पूर्ण शेकलं गेल्यानंतर दुसरी बाजू तळायची आहे। दुसरी बाजू तळून झाल्यानंतर वडा काढायचा आहे बाहेर, म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत वडे। सारखं उलटपलट केलं तर वडे तेलकट होतात। काढून घेऊयात आपण। गॅस मी पुन्हा बारीक करते। तेल निथळून आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात। नंतर टिश्यू पेपरवरती घातलात तरी चालेल। पाहू शकता किती मस्त फुगलाय वडा। खमंग वास येतोय एकदम। धने, जिरे, तीळ, कोथिंबीर, ओवा। आता मी दुसरा वडा दाखवते। हा वडा मी थोडासा लालसर करणार आहे। तुम्हाला कोणत्या रंगावर आवडत असेल त्या रंगावरती वडा तळू शकता। लालसर रंगावरती तळलेला वडा थोडा जास्त खुसखुशीत होतो। अशा पद्धतीने तेल वड्यावरती सोडायचं आहे, म्हणजे वडा फुगतो। वरून खालून दोन्हीकडनं त्याला गरम आच लागते। पाहू शकता हाही वडा किती छान फुगलाय। तीळ जर दाबले गेले नसतील तर अशा पद्धतीने तेलामध्ये ते सुटतात आणि तळतळ उडतात देखील। त्यामुळे तीळ लावल्यानंतर वरून व्यवस्थित दाबून घ्यायचंय। तुम्ही वड्यामध्ये सुद्धा एकदम भरपूर तीळ घालू शकता, पण हे दिसायला सुरेख दिसतात, त्यामुळे मी वरून लावते। पहा दोन्ही वड्यामध्ये फरक। अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते। सर्व वडे तळून झालेले आहेत। या प्रमाणामध्ये 11 वडे झालेले आहेत। पहा किती खुसखुशीत पोकळ असा वडा तयार झालेला आहे आपला। एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा। हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।